निकाल लागला विधानसभेचा, त्याकडे तुम्ही कसं बघताय? कसं आहे की आमची जी अपेक्षा होती तसा हा काही निर्णय नाही. पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आणि त्यामुळं मी माझ्याकडं अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आत्ताची जी व्यवस्था आहे त्याच्या संबंधी भाष्य करू इच्छितो. निर्णय लोकांनी दिला. अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक निर्णयात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आलेला नाही. पण हा आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं व्यवस्था नक्की काय समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांच्या जाऊन उभं राहणं. पायाची भिंगरी लावून फिरला, संपूर्ण महाराष्ट्र पायाची भिंगरी लावून फिरला. महाराष्ट्रात एवढा सभा घेतला, वय वर्ष 84 असताना तुमच्या वयावरती टीका केली आणि आता विरोधक अशी टीका करतात की आता पवार साहेबांना निवृत्तीची वेळ आलेली, त्यांनी आता राजकारणात राहू नये. मी काय करावं, मी माझे सरकारी संस्थे लाडक्या बहिणीचं इम्पॅक्ट या निवडणुकीमध्ये सरकारनं प्रमोटिंग लाडक्या बहिणींचा इथे प्रामुख्याने केलं. जी माहिती आम्ही घेतो लोकांच्याकडनं कार्यकर्त्यांच्याकडनं त्याच्यामध्ये तुम्ही उपस्थित केलं लाडक्या बहिणीचा त्या संबंधीचं ठिकठिकाणी लोकांच्याकडून ऐकायला येतं की हे एक महत्त्वाचं कारण आहे. तसं नुसतं लाडक्या बहिणी प्रत्यक्ष बनवणं त्यांच्या खिशात काही रक्कम ही देण्यात आलेली आणि त्याच्यावर प्रचार हाही करण्यात आला की आम्ही काय 2 महिने आधी करण्याचा काय त्याची रक्कम आपण देत आहोत. पण त्यांनी असं सांगितलं त्या देणाऱ्यांनी आम्ही सत्य नसलो ते बंद होईल आणि हे बंद होईल त्याच्याबद्दलची चिंता ज्या वर्गाला होते त्यांनी प्रोत्साहन करणं मतदान आम्हा लोकांच्या विरुद्ध केलं असं त्यांची आम्हाला दिसते. 2019च्या तुलनेत 2024ला आता जास्त मतदान झालं, टक्केवारी जास्त आहे. मग ती याचमुळे वाढली असं पण म्हणता येईल का? साधारणतः असं दिसतं की 2% महिलांचं मतदान वाढलं असं आत्ताच्या आकडेवरून दिसते. कदाचित हे गौरव असतो. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला होता, महाविकास आघाडीला जो फायदा झालेला होता, ज्या जागा आलेल्या होत्या त्यानुसार त्यावेळेला जनतेची महायुतीवरती जो असलेला रोष आहे तो रोष अजूनही तसाच आहे. आता काही गृहनिर्माण झालेला होता कारण त्यामुळे प्रचार यंत्रणा कमी राबवली गेली. असं दिसत नाही. हे गोष्ट म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घेतली त्याच्यामुळे थोडंसं आम्हा लोकांचा एक अधिक विश्वास होता. त्या अधिक विश्वासाच्यामुळे जेवढं आक्रमक रीतीनं त्या सण कॅम्पेन केलं बघायचा प्रयत्न आम्ही केला त्याहीपेक्षा अधिक काम करायची गरज असावी असं आपण दिसतं. समन्वयाच्या बाबत काय सांगाल? कारण समन्वय या निवडणुकीमध्ये कुणाला का महाविकास आघाडी त्याचं काही हस्ताक्षर मी आता महाराष्ट्रात जवळपास सगळे निर्णय केले आणि तिथं काही राष्ट्रवादीचा होता असेल काँग्रेसचा काही तिचा होता उद्धव ठाकरेंचा काय होता आणि समजा आमच्या उमेदवार असेल तर इतर पक्षाचे कार्यकर्ते नव्हते असेल तेही राहत होते. त्या सगळ्यांनी कष्ट केले, सामूहिक कष्ट केले तर निर्णय हवा तसा झाला. शंका घेतली गेली काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंनीच शंका घेतली आपलं काय नेमकं मत आहे असं की मी ऐकलं काही सरकारांचं मत पण त्याची ऑथेंटिक माहिती जोपर्यंत माझ्याकडे नाही तोपर्यंत या ख्रिश्चनच्या मी काही भाषा बघू इच्छितो. पैशाचा वापर या निवडणुकीत झाला का? जनरली आता ऐकायला मिळतं की यापूर्वी कधी राहिलं होतं असं
पैशाच्या संदर्भात या राज्यामध्ये झाले असे लोक आहेत. तर साहेब, मराठा वोट जे आहे हे 30% आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं. त्यामधनं ओबीसी समाज हा दुरवला गेला. ओबीसी समाजाच्या बरोबर की ब्राह्मण समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यामध्ये वोट राईज झाला महायुतीचा आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. याबद्दल आपण काय सांगा? आणि साहेब बटेंगे तो कटेंगे असं त्याच्या अर्थांची माहिती माझ्याकडे नाही, पण काही लोकांचं ते म्हणतात तसं नसतं. साहेब बटेंगे तो कटेंगे यासारख्या वाक्यामुळं थोडस ध्रुवीकरण झालं का मतदान? निश्चित निश्चित ते जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामध्ये ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन कायम अपेक्षित नाही. मराठा विरुद्ध ओबीसी राष्ट्रवादी आमची खरी अशी अजित पवार गटाकडून दावा केला जातो. त्याची कसं असं त्यांच्या भागा जास्त आहे ही गोष्ट अमान्य करण्याचं कारण नाही. ते राष्ट्रवादी हा फक्त त्याचा संसार होत ठेवलं ते सामान्य महाराष्ट्रात माहीत असतं. मराठा विरुद्ध ओबीसी बारामतीकरांनी लोकसभेला तुमच्या पारड्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजितदादांच्या पारड्यात टाकलं. असा बदल नेमका काय केला असावा बारामती? त्याच्या लोकांना कारण वेगळी होती चौकशी करायच लागेल. तर महायुतीबाबत असलेली नाराजी आपण लोकसभेला योग्य प्रमाणात मांडू शकला त्या सगळी इंडिया आघाडी, मात्र ती विधानसभेला मांडायला कमी पडला असता. साधारणतः आमच्या सगळ्या सरकारने कार्यकर्त्यांनी कष्ट खूप केलं त्याच्याने काही कुठं अर्थ नाही. नेते जे प्रमुख लोक आहेत त्यांनी कष्ट खूप केले पण तरी हा निर्णय झाला की त्याच्यामध्ये माझी बहीण आणि किती त्याच्यामध्ये युक्त परत त्याच्यात एक धार्मिक त्याला अँगल देण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीने केला त्याचा इशारा असावा असं ठरवून दिसतं. पण हे एक चर्चा केली जाते की साधारणतः काही असताना एकच जीव मतदानामध्ये एक वेगळा दृष्टिकोन घ्यावा असं ते असं म्हणतात. त्याच्याबद्दलचा ऑथेंटिक जेव्हा अद्याप आमच्याकडे नाही आणि त्याचं खबरदार आहे. ओबीसी पण आपण केलं वाटतं का? कारण ओबीसी बऱ्यापैकी अनेकांना पाडायची भूमिका घेतली. ओबीसीचं मतदान त्याच पद्धतीनं झालंय. तुम्ही अनालिसिस करताय कसं म्हणताय? असं जे म्हणतात असं काही लोकांच्याकडून आमच्या ऐकण्यात आलेलं आणि आम्ही त्याचा खरं जाऊन अभ्यास करणार आहोत. त्याचे काय माझ्या ओबीसीचे काही प्रश्न असतात त्याच्यात काही चुकीचे नाही ते मांडू शकतात. पण 2-3 गोष्टी म्हणत असेल या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ओबीसीच्या दृष्टीनं मागणी एकेकाळी होती मंडळ आयोग. मंडळ आयोगाचा निर्णय माझा आहे. आज ओबीसीला हा निर्णय ठरतो त्याच्यामध्ये मंडळ आयोगाची मान्यता ही देशातल्या अनेक राज्यांनी केली नाही. त्यावेळी महाराष्ट्र हे पहिले राज्य होतं त्याचा विदेशी ओबीसीला मिळाला. हा एक भाग त्याच्याशिवाय हल्ली आरक्षण आरक्षणाचा निर्णय सुद्धा माझा आहे. त्याचाही काही विशेष हा निश्चित ओबीसीला मिळत होता. विशेषतः धनगर किंवा तत्सम हे निर्णय घ्यायचा पुढाकार त्यावेळी सत्तेत असलेल्या आमच्या लोकांनी आणि त्याचं नेतृत्व हे माझ्याकडे त्या काळात हे सगळे निर्णय घेतले. त्यामुळे ओबीसीच्या मनात आम्हा लोकांसाठी काही वेगळी भावना असावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते आमच्या मनात बसत नाही. महाराष्ट्रातले बहुतांश नेते साधारण 30 ते 40,000 संख्याच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट जी ईव्हीएम आणली गेली ती मध्य प्रदेशमध्ये जी वापरली होती ईव्हीएम तीच महाराष्ट्रात आणली गेली. आता एक जनतेमधला सौदा आहे, जनतेमधली चर्चा आहे. तर या बाबतीत काय सत्य असेल असं वाटतं आपल्याला? काय जसे आमचे अत्यंत माझ्याकडे काही लोक म्हणतात गुजरातवरून आले काही म्हणतात मध्य प्रदेशवरून आले. पण त्याचा परिणाम एकच आहे त्याच्या भाष्य करण्याची आमची आता माझ्याकडे नाही. महाराष्ट्रामध्ये न्यायालयात आपण जाणार आहात का? महाविकास आघाडी न्यायालयात जाणार आहात का? आमच्या त्याचा विचार केला नाही.
राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून आला नाही. सध्या एकीकडे आमचे भाग आहे आणि कधी त्या विरोधकांची आमच्याकडे न्यायाची कधी अपेक्षा केली होती ते स्वतःबद्दल सुद्धा इतक्या जागा देते असं त्याने वाटत नाही. नाही साहेब तुम्ही जाहीरपणे भाषणात वाक्य वापरत होता की जे जे मला सोडून गेले ते यापूर्वी पराभूत झालेले होते. आत्ताची निवडणूक त्याला अपवाद करताना पाहायला मिळते कारण राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक असं सांगणार किती दिसतं या निवडणुकीत लोकांचा अंगण घेतला नाही. सातारा हा यशवंत विचारांचा जिल्हा असं म्हटलं जातं. पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगवेगळी पकड ठेवलेली आहे. या बदलाचं तुम्ही वर्णन कसं करा? कमी प्रकारचा या जिल्ह्याचं काय ते लहान असताचं काय आम्हा लोकांची जी जनरेशन आहे तिच्या कोण संख्ये संस्था आहे त्यांचे विचार आम्ही स्वीकारलेले आहेत आणि त्या विचारांना जे काम करणार लोक त्याच्यातला मोठा वर्ग हा भाजप आणि प्रथम लोकांच्या गेला ही व्यवस्थित आज जे आमच्यातून बाहेर गेलेले लोक त्यांनी निवडणुका लढल्या आणि त्यांना चांगले यश मिळाले पण त्या सगळ्या लोकांची पूर्ण पार्श्वभूमी बघितली तर ते चव्हाणसाहेबांच्या किंवा गांधी नेहरूंच्या विचारामुळे अनेक वर्ष सहभागी झालेले होते ती नाकारण्यात अडचण पण हे असताना सुद्धा त्यांनी संपर्क आणि सहयोग सहभाग हा भाजपकडे थोडा ही वस्तू नाकारता चव्हाणसाहेबांनी पुढे आयुष्यामध्ये कधीही त्या काळाचा जनसर त्या नंतरचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते. वैचारिक अंतर मी त्यांनी सोडले ते असे कधी संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होतं. संपूर्ण राज्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं कारण अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई होती. अजित पवारांचं माध्यमिक निर्णय झालं असलं तरी खूप काटेकी टक्कर त्या ठिकाणी आहे. त्याला जोडून एक प्रश्न युगेंद्र पवारांना लवकर लॉन्च केले असं वाटतं. ते उमेदवाराला हवं तर मतदान चांगलं त्याचा राजा डायरेक्ट सांगून तुझ्या तिथे तुम्ही जर सुरुवात केली नसतात तर लहान असतात काय गोष्टी गेल्या असतात त्यामुळे तुम्ही ते निवडणूक लढवण्याची गरज आणि आम्हाला माहीत होतं की काही पुन्हा होऊ शकत नाही बरोबर. अजित पवार त्यांचे जे अनेक वर्षाचे असोसिएशन प्रत्येक त्यांचं स्थान ते एका बाजूला आणि एक लवकर कमी एका बाजूला त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय. पक्ष फुटले, पक्षातनं परत नवीन निर्मिती केली, परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात. हा कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी तुमची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार? हे निकाल छान लागला काल हा निकाल छान झाला आज मी करायला तुम्ही कायम सातारा जिल्ह्यामध्ये असता असे अनेक धक्के तुम्ही तो प्रश्न विचारला. हा निकाल सगळ्याला हव्यानंतर सुद्धा एखाद्या घरी वाजता असतात मी काही घरी वाचत नाही. मी पुन्हा एकदा जी तरुण पिढी आम्हा लोकांचं काम करते कधी इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घेण्यासाठी त्यांना असा सोसाव लागेल तसा अनुभव त्यांना कधी नव्हता आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे. पुन्हा एकदा नव्या जवानाही प्रस्तुतांनी तिची उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम आहे. लगेच दुसरा दौरा म्हणजे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी समजायची. मोदी लोकसभा आहे त्याच्याची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. कारण नसताना कारण उत्तरमध्ये यशवंत विचारांच्या मतदारांना पाटलांचा झालेला पराभव मान्य कुठले कारण नसतं नाही साधी गोष्ट जर बाळासाहेबांचं लक्षात घेऊन मी सांगतो असं नाही साधी बाळासाहेबांनी एक स्वच्छ शाळेत एक
नंबर 2 लोकांशी प्रचंड असायची. नंबर 3 सरकारातल्या किंवा ज्या संस्था चालवतात ते इतके निर्मळ करतो सह्याद्री सरकारी शासन नसताना महाराष्ट्रातले जे उत्तम चालणारे कारखाने ज्यांचा व्यवहार अतिशय उत्तम आहे तुम्ही होऊ शकत नाही असे सगळे असलेल्या व्यक्तीनं असं वागण्यानं खरं तर आमचं करावं आमच्या सरकारने नसतात. विधानसभा बाजूला इकडं आज आला असताना दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये सरकार स्थापन करण्याची गडबड सुरू आहे. मी या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा येईल तुमच्यावरचे कसे येतील की एकनाथ शिंदेचा चेहरा ब्रँडिंग केला होता. असं आहे की त्यांच्याकडे 230 का 230 प्रचंड वेगळी त्यामुळे त्यांना काही चिंता नाही. त्यांनी वसूल निर्णय घेतला ते निर्णय आज वेगळे काहीतरी घेतले. साहेब या निकालानंतर तुमची बैठक काही महाविकास आघाडीची बैठक होणार आहे का? आज तुम्ही कराडमध्ये आहात, पृथ्वीराज चव्हाणांची तुम्ही काही भेट घेणार आहात असं काय आहे? आज उद्देशाला आमच्या जे उमेदवार निवडणूक आहे ते ज्यांचा खरा भाव आमचा त्यांची बैठक उद्या द्यायच्या खात्याने उद्या आमदारांची 10 आमदारांची आणि परवाच्या दिवशी सर्व जे आमचे उमेदवार होते आणि त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हा अध्यक्ष त्यांची बैठक जैनसभेने बोलवलेली आहे. पार्लमेंटचं काम उद्यापासून सुरू होतंय तर या दोन्ही बैठकीला मी मुंबईत थांबलो. अजित पवार गटाचे अनिल पाटील यांनी असं म्हटलं की अनिल पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की आता जे राष्ट्रवादी पवार पक्षाचे जे आमदार निवडून आले ते अनेक आमदारांच्या संपर्कात आहेत असं अनिल पाटील म्हणाले. त्यांची सरकार बोलवलं त्यांच्याकडे हवेचा लोक जास्त नव्हते त्यामुळे कोण कसं कृती करतात. महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण किंवा बंडखोरी झालेली पाहायला मिळाली. कुठेतरी एक वाक्यता होती याचा फटका बसला असं वाटतंय. अनेक ठिकाणी असतं काही ठिकाणी असतं त्याचा काही सर्वांत शास्त्र आहे. महायुतीकडनं स्पेसिफिक भारतीय जनता पक्षाचा वापर केला. जी मीडिया मॅनेजमेंट कॅम्पेनिंग मॅनेजमेंट जो प्रकार होता भारतीय जनता पार्टीकडून त्याच्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडी कमी पडली का? कारण का मीडियामध्ये वर्तमानपत्र असेल छोटे छोटे चॅनल्स असतील आणि युट्यूब चॅनल्स पासून महायुती मॅनेजमेंट केली होती तिथं महाविकास आघाडी कुठे कमी पडली का? आणि तुम्ही त्याचा पैसे घातले नाही तुम्ही केलं त्यामुळे इग्नॅक्टली काय प्रोजेक्टमध्ये शपथविधी असेल नवीन सरकारचा 1-2 दिवसात आपल्याला निमंत्रण आले आपण जाणार. स्टेशन सुरू आहे विरोधी पक्षनेता आता आपल्याकडे समीकरण संख्याबळ होता तर विरोधी पक्षनेता राज्यात आता वातावरण त्यासाठी आवश्यक असलेली फिगर आज ऑपोजिशन करून नाही. पण सरकारने ठरवलं तर विरोधी पक्षनेता असावं की नसावं वाटतं आता नेहमी फक्त देतात कधी असं योग्य पण माझा प्रश्न आहे मला असं कळतं 1981 माझ्या सरकारच्या ऑफिसचे आणि एकंदरीत 18 नोव्हेंबरवर मी परदेशात गेलो आणि खरं चालू त्या 18मध्ये गावांजवळ आमची जनसभा गेली. मी 6 जण देशावर त्यावेळी फक्त नेता नव्हता पण फिगर नाही आम्ही लोकांनी सगळे काम केलं दुसरी निवडणूक जिंकली. तर छत्रपतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा अधिकार आहे निवडून आलेल्या आमदारांवर फोन झाला आहे आणि गॅरंटी लढायचं पण आता काही संबंध नाही. छत्रपतीमध्ये आता राष्ट्रवादी पक्ष अधिकार याचा प्रश्न सुटला असं आहे की पाहिजे कोणता निर्णय असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावाने इलेक्शन परिषद कोर्टाने यापूर्वी मान्यता दिली तो प्रश्न आता वाचन करण्याचं काही कारण नाही. तर या आलेल्या निकालानंतर काळामध्ये आपल्या पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याचा विचार किंवा पाहायला मिळतो.
त्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे उमेदवार त्यांची याच्यात 2 दिवसाचं ठेवलेली त्याच्यात त्या सर्व गोष्टीची चर्चा होईल. पण असं आहे की याच्यानंतर आमची अशी अपेक्षा की हे दोन्ही तातडीने स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाकी इतर लोकांच्या त्यांच्या निवडणुका घेतली ठीक असेल तर आपण कळवलं त्याच्यात महाविकास आघाडी असेल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र येऊन महाविकास आघाडी निवडणूक लढवेल. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपची काही फिगर कमी होती त्यामुळे त्यांना मित्र पक्षांची खूप गरज होती. आता जवळपास ते 31च्या आसपास पुढे आहे. त्यामुळे हे मित्र पक्षांना धरून ठेवतील की त्यांच्यामध्ये देखील असंतोष निर्माण होईल, संघर्ष निर्माण होईल. एकंदरीत त्यांची आकडेवारी बघितली तर मी अस्वस्थ असेल किंवा नाराज असेल यामध्ये आमचा विषय होणार नवं दिसतात त्यामुळे तुझी सोबत कधी करणार त्याचे असं वाटतं. तर पृथ्वीराज चव्हाणांनी काल स्टेटमेंट केलं 2019 साली ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने उद्योगापर्यंत उपयोग केला त्याच पद्धतीने अवस्था अजितदादांची होऊ शकते आणि एकनाथ शिंदेची होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये. पृथ्वीराज चव्हाणांनी अशी भीती व्यक्त केली. आता ज्या पद्धतीने नंबर्स आहेत भारतीय जनता पार्टीकडे सांगता येणार त्याच्याकडे अधिक माहिती होतं. महायुतीच्या एकत्रित योजनांच्या आकडेवारीमध्ये राज्यसभेवर जाण्याकरता अडचणी असं वाटतं. सांगितलं पण मिळालंच नाही. महायुतीकडून एक जाऊ शकतो. चर्चा केली चालत आपण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला. या प्रचारावेळी आपण महाविकास आघाडी विरोधात खूप लाट मतदारामध्ये आहे असं जाणवलं. लोकांची नाराजी तेव्हा लोकांना प्रतिसाद होईल हे जरी सांगत असेल तर ते लोकांच्यामध्ये कन्वर्ट होणं याच्या संबंधीची काही सांगण्यासारखी स्थिती नाही. तर एकनाथ शिंदे म्हणजे की संख्याबळावर मुख्यमंत्री पद आम्ही ठरवणार नाही बसून ठरवणार त्यात काही संघर्ष होण्याची शक्यता वाटते. म्हणजे असंच नाही पण माझे मत संख्या किती आहे इतका ओछा असं त्यांच्याकडे त्यामुळे पण त्यांच्या नावे झाले असं वाटत. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणजे देवाभाऊ हे नवीन चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ देवाभाऊ. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं, केंद्रात मंत्री म्हणून काम केलं. ज्या महायुती सरकारनं निवडणुकीत आश्वासन म्हणून ज्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केली लाडकी बहीण योजना असेल या सगळ्या योजनांचा भार राज्य करू शकते आर्थिक परिस्थिती. विचार केला असेल ना तर हे जे आहे जर लोक वाजवरती जात होती किंवा आता नवीन पुढचा हक्का कधी मिळेल त्याच्यानंतर लोक वाजवते मी असा अभिमान कधीच द्यायचा नाही त्याची मागणी करायला तुम्ही येते करताय किंवा कधी विशेषतः तरुण वाजवते किंवा कधी येणाऱ्यांना 4,000 रुपये देण्याचं जाहीर केलं तर ती रक्कम कधी मिळेल त्या सगळ्या गोष्टी ज्यांना लाभ होणार आहे त्या सगळ्यांचे लक्ष लागेल आणि ही सरकार जे मिळेल ते नक्कीच त्यांची पूर्तता करेल. या निकालानंतर महाविकास आघाडी एकत्रितपणे त्या पुढे वाटचाल करणार की काही विभागीय यामध्ये आणि आमची बैठकच झाली दिवसाची 90 जागांपैकी ओबीसीला ज्या 90 जागा आहेत त्यापैकी 77 जागा या महायुतीच्या आलेल्या आहेत. तर यामध्ये महायुतीकडे ओबीसी गट पूर्ण केलेला असं वाटत नाही. पवारसाहेब पुन्हा एक चर्चेतला मुद्दा पूर्वीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबांनी आपला जो पक्ष तो काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि काँग्रेसची ताकद आणि राष्ट्रवादीची ताकद एकत्र व्हावी आणि काँग्रेसचं पुन्हा नेतृत्व शरद पवार साहेबांनी करावं एक अशी चर्चा आहे. चर्चा म्हणतो सांगतोय मी. महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अगोदर जाहीर केला असता तर त्याचा फायदा झाला. विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांना नसलेली पहिली पिढी आहे
कसं बघतो तुम्ही? पहिली ट्रेन आहे 1980 साली सुरुवात झाली 2-3 झाली तर नंतर त्यावेळेला 2-3 फक्त एकत्र येईल नेता म्हणू शकत होते आता ती पद्धत बंद होईल तेव्हा असं झालं एकदा एका तुम्ही होते त्याच्यानंतर शिक्षणाची निराळ दोन्ही होत्या त्या व्यक्ती तिथे नावे गावचे मिळालं ते होते तर एवढ्या वर्ष आपण राजकारणामध्ये आहात मंत्रिमध्ये आहात असा कधी प्रसंग आलेला होता राज्यामध्ये आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला मोलाचा सल्ला दिलेला असा काही किस्सा आहे तो आम्हाला ऐकायला ती अशी त्यांच्याकडून कधी आली नाही ती स्वतः निवडणुकीचे नेता होते TTP. आता आता तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं बोलत आहे शेवटचा प्रश्न काय अभिप्रेत आहे महाराष्ट्राला अधिक राजकारण घडत आहे का किंवा महाराष्ट्रात काय आपण असे की अजून सरकार सुद्धा नाही त्यामुळे त्यांच्याकडनं उद्याच्या उद्या ते अख्यात आणि अपेक्षा करण्याची काही होत नाही त्यांना संधी तर द्यावीच लागेल आणि त्यांच्या धोरणाची रचना काय धोरणाच्या फळाची काय हे सगळे विशिष्ट त्याच्यानंतर भारतात येईल महाराष्ट्राचं सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय भवितव्य आपल्याला काय दिसते आताच्या कालच्या निकालावर काही असं आहे की एका दिवसात तिथं वाहतूक एवढं योग्य होणार नाही आणि आम्हा लोकांचा प्रयत्न व्हायला पाहिजे काही झाले तर महाराष्ट्राचं सामान्य यांचं चांगलं राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राचा नावलौकिक जो आहे प्रगतीचा विकासाच्या गतीचे व्यवस्था द्यायचा त्याच्यामध्ये किती कमतरता येईल राजकारणाचा ट्रेंड बदलला गेलाय का लोकांचा कल विचारसरणीवर दिसतोय असं ते विचारसरणी स्वीकारणे असं काय वाटतं एक याच्यात एक कलर आहे असं लोक सांगतात की त्याच्यातील धार्मिक अँगल हा सुद्धा कुठे ना कुठे आहे आणि याच्या कलाला बघतोय त्या कलामध्ये असा अँगल असतो असं माझं ऑब्झर्वेशन अर्थात साहेब 5 वर्ष काम करायचं आणि मग निवडणुकीला जायचं हे यापूर्वी होतं आता राजकारणाचा ट्रेंड बदलला गेलेला करतात तोच निकाल 5 वर्ष काम करायचं आमदारांनी मग निवडणुकीला सामोरं जात होते आमदारांचे निवडणुकीचे कामाची निवड होते आता राजकारणाचा ट्रेंड बदलताना दिसतो कारण शेवटच्या 2 दिवसात जे होते तो पुढे निकाल मतदारांच्या समोर काय काय नक्की होत असेल त्याचा साधारण किती आहे तिची माहिती घेणं वाटत करावं पण अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या निवडले की त्याच्यामध्ये असं दिसतं की त्यांनी आपला कार्यक्रम लोकांच्या समोर समान रीतीनं मांडले त्यांची आघाडी म्हणून एका विचारानं लोकांच्या समोर ते केले त्यातले अनेक लोक असे की वर्ष लोक वाणिज्याची जी विचाराची ते लोकांचं काम करत होते करतील आणि हे सगळे असताना एक वेगळे निकाल लागला त्यामुळे ते घालून त्याच्यावर भाष्य करायच्या ते म्हणतात की थोडा आम्हाला थोडा घेऊन त्याचा अभ्यास करूया निकाल करून सांगू RSS सारख्या संस्थेनं सुद्धा सायलेंटली वर्क केलं राज्याची निर्णय संकट कसा असतो RSS होते त्याची राजकीय कधीच असेल आणि ऐकायला असं त्याची व्यवस्था झाली सगळी पण निवडणुकीमध्ये विचारली पण त्यांच्या विचार झाल्याच्या व्यवस्थेने त्यासाठी जे विचारले ते तुला अर्थ घ्यायचं काही कळलं ते सरकार दलित आणि मुस्लिम ही महाविकास आघाडीची वोट बँक असे म्हणून ओळखलं जात होते मात्र एकूण मताचं जरी आकडेवारी बघता दलित आणि मुस्लिम यांनीच भाजपला मतदान केले किंवा महायुतीला मतदान केलं असेल असं माहिती जी आम्ही घेतोय त्याच्यात असं दिसत नाही
वोट जे असतो विषय ते मानतात आणि स्वतः मग ते काही सामाजिक विषय किंवा लोक टोप्या घालून प्रचार करतात तुझा ऑप्शन घेता आला कुठल्याही महाविकासासाठी नेतृत्व घेतलं चौथ्या काय होते चौथ्या काय प्रश्न आहे की वोट दिया ही जी भूमिका मंडळाचं केली आहे त्याच्यातून ती धार्मिक वर्गीकरण करण्याची भूमिका असावी असं सांगण्याची दिसते महायुतीच्या धार्मिक ध्रुवीकरणाला यश आलं असं म्हणता येतं या निकालातून एकदम नकार बोलत आहेत तर महाविकास आघाडीचं जे काही मताधिक्य सगळीकडे सगळीकडे दिसतंय त्याच्यामध्ये ईव्हीएम मशीनवर काही ऑब्जेक्शन घ्यायला वाव मिळतो ते गेल्या आमचा सराव झाला सराव झाल्याच्या वैश्विक यंत्रणा निवडणूक आयोगाची याच्या संबंधीचा पुरावा जोपर्यंत आमच्याकडे नाही तोपर्यंत राज्य करणं नाही तर 84 वर्षाचा योद्धा पुन्हा युद्धासाठी तयार आहे तुम्ही कुठून गेलं दिसत नाहीये म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे 84 वर्षाचा योद्धा पुन्हा युद्धासाठी तयार आहे का ते आणखी 3 आठवडे पार्लमेंटचं सेशन ते जर संपलं किंवा ते निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत केंद्र सरकारनं बदललेली आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आपल्या पक्षफुटीनंतर निर्णय लवकर दिले नाही हे सर्व पाहता लोकशाही कितपत म्हणजे लोकशाहीला धोका आहे हे सुचवले एक मोठे आणि पार्लमेंटचे सभासद त्यांनी काल नेता भाग घेतली की त्यांच्याकडून ती आधीच माहिती घेऊन आली सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जर आधीच निर्णय दिला असता तर हे घडलं नसतं अशा पद्धतीची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे आपण काय याबद्दल सहमत आहात त्याची मी त्यांचं स्टेटमेंट जो असतो तर त्याचा नक्की याच्यात काय रोल होता न्यायाधीशाचा त्यांनी विषय लावला त्याची काय समज झाली का ती त्यांनी अंदाज केली कसं आहे झिनी सगळी विशेष प्रतिष्ठा ठेवावी त्याच्या संबंधित जाहीरपणाने भाष्य करण्यासाठी आमच्या शासनाकडून करावं साहेब झारखंडमध्ये हेमंत सोरेनना भयंकर ताप होऊन सुद्धा चांगली मेजॉरिटी त्या ठिकाणी घेतली तर झारखंडच्या निकालाबाबत काय तुम्हाला त्याची अजून सोनं तिकडची काही सरकारने सांगत होते की एक आणखीन एक याला अँगल आहे असं काही लोक सांगतात अँगल काय 4 महिन्यापूर्वी एक निवडणूक झाली हरियाणा आणि जम्मू काश्मीर त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाजपच्या विरुद्ध जे फोर्स होते आमच्यासाठी त्या सगळ्यांना यश आलं आणि हरियाणा भाजपचे गेले तर त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली महाराष्ट्राची निवडणूक ही ठरलेल्या महिन्यापेक्षा 1 महिना लेट झाली तिची नेमकी युती झारखंडबरोबर गेली झारखंडमध्ये काँग्रेसचा येते ते विचारते त्यामुळे एक लहानसं राज्य यशासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या गावात असं त्याची वेगळा 2-3 खेळ दिसतो म्हणजे उद्या त्याला तुम्ही म्हणायला नको या गोष्टींच्या संबंधी तुम्ही याचा ऑडिशन देतात त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना तेव्हा हेच गोष्ट तर महाराष्ट्रात त्याच्या कारणच महाराष्ट्राची हे सोडून देणारी कोंबडी आहे त्यामुळे ती पाहिजे भारतीय चव्हाण साहेबांना गुरु म्हणतात उद्या त्यांच्यासमोर आपण काय करणार आहात किंवा राजकारण पाहिजे आहे तर तुम्ही महत्वाचं मुद्दा मांडला की एक मोठं राज्य माझ्या भारतीय जनता पार्टीला पाहिजे छोटं राज्य काँग्रेसला दिलं याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे राहुल गांधींनी स्पेसिफिक अदानींवरती आरोप केलेला आहे आणि अदानींचा पैसा हा सगळा इथं वापरला गेला
की राहुल गांधींनी जी काही नवीन त्याची आणखी चर्चा केली आहे की ज्यांनी दिल्ली जाऊन पार्लमेंटचं त्या कनेक्टेड केलेलीच आहे. तर तुम्ही इच्छा व्यक्त केली होती की महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री पाहायला हवा, त्याला अर्थ काय आहे? तिने माहिती केलेली लोकांची असे वाटत 99 नंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाचा देखील खासदार की सोलापूर जिल्हा त्यामुळे काही सातारा जिल्ह्यामध्ये आता एक आहे. सोलापूर सोडला तर बाकीच्या सगळ्या जिल्ह्याने असल्यावर सोलापूर एकच जिल्हा आहे त्यामुळे 5 वेळ होण्याची केली तसे 4 आहे. साहेब शिवसेना कुणाची हा जसा प्रश्न या निकालानंतर मिळाला तसाच राष्ट्रवादी कुणाची हा देखील प्रश्न उपस्थित करण्यात होता. आता या निकालानंतर तुमच्या याच्यावरती काय याचा कोणता निकाल दिलाय प्रधानमंत्री सरकारने दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या नावाचे त्या पक्षाला मान्यता दिलेली आहे.